नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सर्वजण? तर आज आहे बुधवार आणि मला सकाळ सकाळी 4 वाजता जाग आली. 1 तास अंथरुणात पडून राहिले आणि झोपण्याचा प्रयत्न केला, पण झोप काही लागत नव्हती. त्यामुळे मी ठरवलं आता आपण लवकर उठायचं आणि स्वयंपाक वगैरे आवरून जिमला जायचं. मग काय उठले आणि नाश्ता बनवला, स्वयंपाक केला, चपाती भाजी, आंघोळी वगैरे आवरली आणि आता वाजलेले आहेत 6:45 आणि जिमला जाण्यासाठी मी तयार झालेले. जिम मधून डायरेक्टच मी ड्युटीला जाणार आणि मग संध्याकाळी नितूला थोडा टाइम देता येईल. त्यामुळे तिला बरेच दिवस झाला मी गार्डनला पण नेलं नाही, तर विचार करते की तिला संध्याकाळी गार्डनला घेऊन जायचं. तर या ठिकाणी मी आवरून तयार झालेले आहे. आता निघायची वेळ आलेली आहे. काल कदाचित मी जिमला गेलेले नाहीये, त्याच्यामुळे मला आज लवकर जाग आली. काल खूपच थकवा आलेला, मला शोल्डर पेन पण होत होतं, तर ते आता पेन पण ठीक आहे. तर आज निघूयात आपण जिमला जाण्यासाठी. आयुष्यात बऱ्याच वेळा असंच घडत असतं की आपल्या एखादं काम करत असतो, परंतु आपल्याला खूप असं कंटाळा येतो आणि ती गोष्ट करावीशी वाटत नाही. परंतु कधीही आपण ठरवायचं की जर आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती करायचीच. एखाद्या वेळी वाटलंच तर विश्रांती घ्यायची, पण सोडून द्यायची नाही. एका ठिकाणी छान वाक्य वाचलं होतं, इफ यू आर टायर्ड टेक अ रेस्ट, डोंट गिव्ह अप. हॉस्पिटलमधून जाऊन आलेली आहे. सकाळी सकाळी जिम केल्यामुळे खूप छान वाटत होतं. रनिंग पण केलं जिममध्ये. त्यानंतर वेळेत हॉस्पिटलला पोहोचले आणि आता घरी येऊन फ्रेश वगैरे झाले. नितूला घेऊन आता गार्डनला निघालोय. घराजवळच एक गार्डन आहे, तर तिथे जायचंय आता. नितू पण तयार झाले गार्डनला जायला. हॅलो कर नितू सगळ्यांना. हॅलो. जायचं? कुठे जायचं? हो, तिकडे जायचं. खाऊ खायला नाही, व्यायाम करायला, फिरायला जायचं, फिरायला. हो. आणि तू अहो खूप छान म्हणते. मी निखिलला ना अहो म्हणून हाक मारते, तर नितू पण तशीच हाक मारते. नितू म्हण ग अहो, म्हण ना अहो. तुझी सायकल आहे, आम्ही सायकल नितूची घरातच ठेवतो. आता ही उचलून खाली न्यायची. कोण घेणार? निखिल, तुम्ही सायकल घेणार? या. लॉक घेतलेलं आहे, सायकल मध्येच ठेवलेलं आहे. जायचं? येस. चला. जवळजवळ 2 ते 3 महिन्यानंतर आम्ही नितूला गार्डनला घेऊन चाललोय. नितू, आर यू एक्साइटेड? आणि गडबडीमध्ये मी नितूला सँडलच घालायचे विसरले. नितू तू थांब बाबांसोबत इथे, मी घेऊन येते. निखिल आणि नितूचं मॅचिंग झालंय, दोघांनी पण येल्लो येल्लो घातलंय. चला फास्ट 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 या. कमॉन कमॉन. नित्य एक्सप्रेस. खूप दिवसातून बाहेर आलेले नित्य एक्सप्रेस घरातून, हो ना? हो. काय करते नीतू? नीतू ड्रिंक करते? हो चला. या ठिकाणी नितू खेळते तिचा आवडता खेळ, तो म्हणजे घसरगुंडी. बाहेरून जाऊन आलो आणि आता प्रवेश केलेला आहे किचन मध्ये. ते की आपल्या रोजच काम करायला, म्हणजे आपला स्वयंपाक करायला, आपल्या आवडीची गोष्ट आहे ती. सिटीवरून येताना मी काही भाज्या घेऊन आले. तर हे टोमॅटो मला मिळाले 20 रुपये किलो, काकडी 40 रुपये किलो मिळाली, वाटाणा होता तो 100ला 3 किलो होता, पण मी 50चाच आणला. आणि गाजर देखील 100ला 3 किलो होते, पण मी 50चेच घेऊन आले.
देवाचा दिवा लावलेला आहे आता आणि तुला काहीतरी करायचं या ठिकाणी. हळदी कुंकू आहे बाळा त्यात. काय करणार तू? बघू बघू इकडे इकडे बघू बाळ. हा बस आता बाप्पा करा, जय बाप्पा करा. बघू बाळ कसं जय बाप्पा करतं. ठेवून द्या. हा जय बाप्पा. सुखी ठेव सर्वांना. हा छान छान बाबू. तर या ठिकाणी आम्ही सगळेजण एकत्र बसलेलो आहोत आणि या मी वाटाण्याच्या शेंगा आणलेल्या आहेत बाजारातून. तर आज आम्ही करणार आहोत वाटाणा सोलण्याचं चॅलेंज. सगळ्यात जास्त वाटाणा जो सोलेल 1 मिनिटामध्ये तो विनर होणार आहे. या 4 वाटे आणलेले आहेत. आता या चौघांना मी घेणार आहे. माझी तुमची तुझी नाही थांबा अजून लावलं. टाइम केवढा? 1 मिनिटामध्ये कोण जास्त वाटाणा सोलते ते बघूया आपण. अरे बा 1 2 3 स्टार्ट. ती तू फास्ट. चला चला चला. जो जिंकेल त्याच्यासाठी ना टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी बरं का. जोरा जोरात. चला फास्ट फास्ट. नी तू आवर ना. कोणाचा आधी होते बघूया. आजी रोज शेंगा सोलती नित्तूची त्यामुळे आजीला तर जास्त प्रॅक्टिस आहे. आजीचं फास्ट होत. पण विनर आपण एकच ठरवायचा. हो तुला जिंकायचंय का नित्तू? तुला जिंकायचंय? बघा सगळे कशी शांततेत कामाला लागलेले आहेत. बोला की हो काय म्हणतो तुम्ही मगाशी? ओ माय गॉड आजी जिंकत आली. ओनली 55 सेकंड आहेत. नितू स्टॉप 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 स्टॉप. ओ माय गॉड. ही आहे माझी वाटी, निखिलची वाटी आणि ही आहे नितूच्या आजीची वाटी. नितूची वाटी ही नितूची वाटी रिकामी. विनर झालेली आहे नितूची आजी. चला टाळ्या. या ठिकाणी गाजर धुवून घेतलेली आहेत स्वच्छ आणि गाजरचा हलवा करायचा. गाजरचा सीझन ऑलमोस्ट संपत आलेला आहे तर त्याच्या अगोदर एकदा आपण गाजरचा हलवा करून घ्यायचा. आज जेवणामध्ये बाजरीची भाकरी असणार आहे. भाकरी बनवते या ठिकाणी. या ठिकाणी आपला गाजर हलवा बनत आहे. तर या ठिकाणी मी आता घरातली सगळी कामं आवरून बसलेली आहे. एक काम बाकी आहे म्हणजे आपला गाजर हलवा अजून बनतोय. तर बाकी सगळं आवरलेलं आहे. जेवण वगैरे झालं. नित्तू अजून बाहेर आहे आजी सोबत बसली आहे ती. काय काय करायचं? मोबाईल लावायचा आणि काय करायचं? काय जंप? हो आणि क्लॅप क्लॅप कसं करायचं ग? क्लॅप क्लॅप करून दाखव. क्लॅप क्लॅप. सिट डाऊन करून दाखव बघू. सिट डाऊन. वा वा. स्टँड अप. हँड्स अप. हँड्स डाऊन. क्लोज युअर आईज. ओपन युअर माउथ. टर्न अराउंड बच्चा. टर्न अराउंड. टर्न अराउंड कर ना बाबू. बघू टर्न अराउंड कसं करायचं. टर्न अराउंड असं. या ठिकाणी रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि वेळ झालेली आहे झोपण्याची. सकाळी लवकर उठले होते त्यामुळे खूप झोप आले आणि उद्या देखील मी हाच प्रयत्न करणार आहे की सकाळी सकाळी जिमला जाऊन यायचं. सकाळी जिमला जाऊन आल्यानंतर खरंच खूप भारी वाटतंय आणि संध्याकाळचा पण वेळ घरात मिळतोय. तर बघू सकाळी लवकर उठायचं आणि मग लवकरच जिमला जाऊन यायचं असा प्लॅन आहे. रोजच खरं तर असं मी केलं तर मला रोजचा इव्हिनिंगचा टाइम भेटेल. बघूया आता कसं पॉसिबल आहे. तर चला मग बाय सर्वांना. गुड नाईट. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.